नमस्ते. 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यात होऊ घातले. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आज नेमकी व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे याविषयी आपण माहिती घेणार आहे. आपण बघू शकता या कार्यक्रमाच्या ठिकाणी नेमकी कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. शाहू स्टेडियम आहे. या शाहू स्टेडियमचं पूर्ण रूपरंग साहित्य संमेलनाच्या निमित्तानं बदलण्यात आलेला आहे. आपण बघू शकता या लोकांनी बरीच त्याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे. आज अखिल भारतीय 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याशी आपण साहित्य संमेलनाच्या 3 गोष्टी, साहित्य संमेलनातल्या 3 नाविन्यपूर्ण गोष्टींविषयी आपण बोलणार आहे. विनोद सर, तुमचं मनापासून स्वागत तरुण भारतच्या चॅनलमध्ये. मला सांगा, सातारकरांनी जर हा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांना कसं यावं लागेल इकडं? सातारकरांसाठी प्रवेश मोफत आहे, विनामूल्य. इथं कुठंही पास वगैरेची व्यवस्था सातारकरांना येण्यासाठी नाही. त्यांनी खुल्यापणाने यावं. फक्त कार्यक्रमाच्या आधी आले ते तर त्यांना बसण्याची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे त्यांनी लवकर येऊन आपल्या जागा पटकावाव्यात आणि उभे राहूनसुद्धा बघता येईल, पण उभं राहण्यापेक्षा बसून त्यांनी हा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. LED सुद्धा लावलेले आहेत सगळीकडं. हे लांबून जर आपल्याला चित्र पाहता आली नाहीत तर तुम्हाला LEDच्या रूपाने सगळी चित्र जवळून अनुभवता येतील आणि त्याचा फायदासुद्धा होईल. विनोद सर, आम्ही आजपर्यंत शाहू स्टेडियममध्ये येताना बाहेरच्या साईडला बास्केटबॉल ग्राउंड आणि काय काय बघत आलो आहे, पण इथं आता आत आल्यावर आमच्या लक्षात येते की सगळंच बदललेलं आहे. मग सातारकरांनी आत येताना कसं यायचं, याचा काही रोडमॅप तुम्ही सांगू शकाल का? सातारकरांनी येताना मुख्य प्रवेशद्वारातनं आत यायचं आहे. ह्या सगळ्या साहित्य नगरीला स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरी असं नाव दिलेलं आहे. सातारा शहराचे शाहू महाराज हे संस्थापक होते आणि शाहू महाराजांवर फार मोठा अन्याय इतिहासकारांनी आणि भारतातल्या लोकांनी केलेला आहे. तो अन्याय दूर व्हावा, शाहू महाराजांचं नाव सर्व दूर जावं. अटकेपर्यंत जे झेंडे मराठ्यांनी फडकवले ते साताराच्या राजधानीतनं फडकवलेले आहेत. अटक ते कटक साम्राज्य उभं करण्याची कल्पना शाहू महाराजांनी मांडलेली होती. त्यामुळे त्या प्रवेशद्वारातून त्यांनी आत यावं. आत आल्या आल्या उजव्या बाजूला ऐतिहासिक दालन आणि कवींची माहिती तिथं दिलेली आहे. सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाची माहिती दिलेली आहे. पुढं आल्यानंतर कवी कट्टा आहे, स्वागत कक्ष, डॉक्टरांचं वैद्यकीय पथक आहे. त्याच्या पुढं आल्यानंतर गझल कट्टा आहे. पण कवी कट्ट्याच्या बाजूनच समोर एक रस्ता आपल्याला मुख्य मंडपाकडे घेऊन जाणारा आहे आणि मुख्य मंडपाकडे जाताना तुम्हाला ग्रंथदालनंसुद्धा बघायला मिळणार आहेत. त्या ग्रंथदालनामधून आपण अनेक ग्रंथ नवे विकत घेऊ शकतो. जवळपास 254 महाराष्ट्रातले ग्रंथ विक्रेते इथं येणार आहेत आणि नवी साहित्य संपदा आपल्याला तिथं पाहायला मिळेल. पुन्हा आपण कवी कट्ट्याच्या रस्त्यानं आपण आतल्या बाजूला जर गेलो तर तिथं मुख्य एक 2 नंबरचा मंडप आहे. तिथं परिसंवाद वगैरे होणार आहेत. गझल कट्टा आणि त्याच बाजूला प्रकाशन कट्टासुद्धा असणार आहे. आणि ज्यांना काही खाण्याची हौस आहे त्यांना मागच्या बाजूला फूड स्टॉलसुद्धा लावलेले आहेत. त्याचाही लाभ सातारकरांनी निश्चितपणे घ्यावा. पण अख्खी साहित्य नगरी जर तुम्ही बघितली तर इथं समोर आत्ता तुम्ही जर बघितलं तर ज्ञानपीठ विजेते लावलेले आहेत. आपले बालचंद्र नेमाडे आहेत, कुसुमाग्रज आहेत, सावरकर आहेत, पु ल देशपांडे आहेत, विंदा करंदीकर आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला साताऱ्यात म्हणजे संपूर्ण साहित्य जीवन इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. साहित्य संमेलन आणि 3 प्रश्न. आता तिसरा प्रश्न माझा तुम्हाला असा आहे, असं या साहित्य संमेलनामध्ये आम्हाला काय वेगळं बघायला मिळणार आहे ज्याच्यामुळं साताऱ्यातलं 99वं साहित्य संमेलन हे इतरांपेक्षा वेगळं असणार आहे? 99वं साहित्य संमेलन इतरांपेक्षा वेगळं असणार आहे. त्याचं कारण असं आहे की पूर्व संमेलनाध्यक्ष जे असतात त्यांना पुढची संयोजक संस्था निमंत्रण देत नाही. आपण पूर्व संमेलनाध्यक्षांना सगळ्यांना निमंत्रणं दिलेली आहेत आणि 10 पूर्व संमेलनाध्यक्ष साताऱ्याच्या साहित्य संमेलनाला हजेरी लावणार आहेत 4ही दिवस. त्यामुळे एकाच संमेलनामध्ये 10 संमेलनाध्यक्ष भेटण्याचा दुर्मिळ योग सातारकरांसाठी जुळवून आणलेला आहे. मग त्यामध्ये अरुणा ढेरे असतील, सदानंद मोरे असतील, भारत सासने असतील, लक्ष्मीकांत देशमुख असतील, फमू शिंदे असतील आणि अशा अनेक जण आपल्याला इथं भेटणार आहेत. दुसरी गोष्ट, अमेरिकेचे खासदार श्रीनिवास ठाणेदार जे मराठी आहेत आणि लेखकसुद्धा आहेत, त्यांचं पुस्तक प्रकाशन कट्ट्यावर प्रकाशित होणार आहे आणि एका कार्यक्रमास ते सातारकरांशी संबोधित करणार आहेत. शिवाय दिल्ली गाजवणाऱ्या तारा भवाळकर ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सूत्रप्रदान करायला आजच संध्याकाळी साताऱ्यात दाखल होत आहेत आणि ते 5ही दिवस आजपासून ह्या संमेलन नगरीत आपल्याला भेटणार आहेत.
त्यामुळं एक धडाकेबाज संमेलन अध्यक्ष दुर्गा भागवतानंतर ज्यांची चर्चा झाली त्या तारा भावाळकरांना भेटण्याची संधीसुद्धा सातारकरांना मिळणार आहे. क्या बात आहे. आपल्या लक्षात आलं असेल 99 साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं जी काही तयारी सुरू आहे त्या सगळ्या तयारीचा लाभ आणि त्या सगळ्या कार्यक्रमांचा लाभ सातारकरांनी घ्यावा. नमस्कार.